आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। जय हिंद मित्रांनो, नॅशनल सर्कल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या मी चांदूर बाजार तालुक्या अंतर्गत असलेले शिरसगाव बंड या गावामध्ये आलेलो आहे आणि इथे येण्याचं कारण असं आहे की गेल्या 25 ते 30 वर्षापासून या ठिकाणी हे जे तुम्ही रस्त्याची अवस्था पाहता, ह्या रस्त्याची अवस्था अशी आहे। यानंतर या ठिकाणी जे नवीन लेआउट बनलेले आहे किंवा जे नवीन जे वस्तीत आलेले आहेत त्या रस्ते सुद्धा काम झालेले आहे, मात्र या ठिकाणची अवस्था तुम्ही पाहू शकता। हा चिखल आहे आणि हे लोकांचे घरं बनलेले आहे आणि ग्रामपंचायतला वारंवार निवेदन देऊन सुद्धा आणि सगळ्या गोष्टी इथल्या जे वार्डमधील लोक आहेत त्यांनी करून सुद्धा हा रस्ता अद्यापही बनलेला नाही आहे। या ठिकाणी या वार्डामधील काही लोक आहेत, काही आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया घेऊया। नेमकं त्यांनी काय उपाययोजना केल्या आहे या रस्त्यासाठी। दादा नमस्कार। नमस्कार। सध्या रस्त्याची अवस्था अशी आहे आणि तुम्ही यासाठी ग्रामपंचायतला वगैरे किंवा आम्ही पुष्कळ गेलो ग्रामपंचायत सांगितलं, पण ते काही करत नाही। येते ते सांगते पण येत नाही। आम्हाला यायला लय त्रास होते। किती वर्ष झाले तुम्हाला इथं? आता आम्हाला 25 वर्ष पूर्ण झाली। 25 वर्ष झाले आणि 25 वर्षात या ठिकाणी किती वेळा रस्ता बनला? एकही वेळा झाला नाही। 25 वर्षात एक वेळा झाला नाही। सांगितलं तो काही थोडा मुरमारून टाकून ते तेवढा पुरता बस झालं, मोकळे होऊन जाते। बरं ते का दिवाळी आली का बस दिवाळी झाल्यानंतर रोड होतेच। अच्छा। पण लेकरेले त्रास, यायला त्रास, शाळा जाताना त्रास लेकरेले। आम्ही बाहेर जातो तर बाहेर माती लागते, पूर्ण घर यायला त्रास होते। आणि सरपंचाला वगैरे काही तुम्ही बोलले? सरपंच सांगितलं, दाखवलं त्याला, केलं। आम्ही बच्चू भाऊ दाखवलं, त्यांनी सांगितलं माझे आमदार बच्चू भाऊ त्यांनी दाखवलं, पण त्यांनी काही केलं नाही। बच्चू भाऊ 20 वर्ष होते, आता त्यांनी 20 वर्षात 25 वर्षात त्यांना समजा तुम्हाला राहिले झाले काहीच नाही। 20 वर्षात त्यांनी एकदा पण रोड बांधून दिला नाही, एकही वेळा नाही केला। आता आमदार प्रवीण भाऊ तायडे आहे, मग आता प्रवीण भाऊ तायडे काय तुम्हाला अपेक्षा आहे का ते करतील काम? आता येणच निघेल तर काय सांगा आता। बरं चालते। आपण पाहू शकतो या ठिकाणी लहान लहान चिमुकले मुलं पण आहे आणि आता सध्या पावसाळा लागलेला आहे आणि मुलांची शाळा पण सुरू झालेली आहे। पण अशा अवस्थेमध्ये मुलांना घरापासून तर मेन रस्त्यापर्यंत न्यायला जे त्यांचे आई किंवा आजी कोणी पण असो त्यांना खूप जास्त अवघड होते। या ठिकाणी आपण पाहू शकता एक वृद्ध महिला आजी पण आहे, आपण त्यांना पण विचारू नेमकं त्यांना या सगळ्या गोष्टीचा काय त्रास सहन करायला लागत आहे। आजी किती वर्ष झाले तुम्हाला? आम्हाला इथे यायला 30 वर्ष झाले। बरोबर। हा रस्ता 30 वर्षापासून असाच आहे? असं काय काहीच बदल झाला नाही? फक्त थोडासा मुरुम आणून टाकते, तसे डोबरे थांबले का बस तेवढंच करते। तुम्हाला पण आता लहान लहान मुलं तुमचे नातवंड आहे, त्यांना शाळेत सोडण्यासाठी तिथपर्यंत न्यायला लागत असेल रस्त्यापर्यंत, खूप त्रास होत असेल? पाय भरते, घरात सारी मातीची पेंड येते। लहान मुलं पळत पण असतात चिखलात, कधी कधी काय सायकल नाही चालवता येत ते, त्यांचं खेळणं थांबून जाते। बरोबर, पावसाळा। बरोबर। या ठिकाणी काही महिला वर्ग पण आहे, आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊ। ताई, या ठिकाणी आता हे सगळं चिखल वगैरे आहे, किती वर्षापासून आहे? सर मी तर मला तर राहिलं इथे यायला 20 वर्ष झालेले आसपास, आणि 20 वर्षापासून हा रस्ता जसा आहे तसाच आहे। फक्त सरपंच ताईला आम्ही जेव्हा सांगतो, कोणी आतापर्यंत 3 ते 4 सरपंच बदललेले आहे पंचवार्षिक मध्ये, तर ते एवढंच करतात की जिथं डोबरं पडलं तिथे एवढंसा मुरुम टाकतात, त्या व्यतिरिक्त काहीच करत नाही। आणि त्यानंतर कसं सर, आमचा रस्ता एक सोडून 3दा झालेला आहे सँक्शन, आणि 3दा आलेला पण आहे, पण गेला कुठं हे आम्हालाही माहित नाही। आणि हो आलेला आहे, आम्हाला सांगितलं जाते की तुमचा रस्ता आला आहे, सँक्शन झाला आहे, मग सँक्शन झाला तर गेला कुठं? मग रस्ता जेव्हा येतोय ना, मग तेव्हा त्या रस्त्याचं काम त्यांनी करायलाच पाहिजे। आता म्हणजे आमचे माजी मंत्री होते ना हे बच्चू भाऊ, त्यांनी आमचा रस्ता पाहायला पण होता आणि चिखलातून गेले, आणि इकडे मॉल पण झालेला आहे, महिला बचत गटासाठी त्यांनी मॉल पण करून दिला। पण मला असं म्हणायचं होतं, जेव्हा तुम्ही मॉल करून दिला त्यावेळेस तुम्हाला रस्ता करायला होता ना, आधी रस्ता गरजेचा होता, आणि मॉल केला तर तो मॉल पण अर्धवट आहे। महिलांना एवढी तकलीफ होते सर, आणि माहित आहे का, समोर तुम्ही ते पाहाल ना तितका चिखल आहे, आणि शाळेकरी मुली, आता मुली आहे, यांना जायला पण त्रास होतो। मग काय करायचं आता? आम्ही कोणाकडे जायचं? सरपंचाला सांगितलं, सरपंच म्हणते झालेला आहे रस्ता, पण येईल कधी येईल? पण आता भाजपाचे आमदार आलेले प्रवीण भाऊ तायडे, त्यांच्यापासून आपल्या काही अपेक्षा आहे की? आम्हाला असं समजलं होतं 25 वर्षात आमदार बच्चू भाऊ कडून यांच्या प्रयत्नानुसार झाला नाही, पण आता प्रवीण भाऊ तायडे, तुम्हाला काय वाटते, त्यांना नियोजन वगैरे तुमच्या समस्या होणार का? आम्हाला असं वाटतं आमचा रस्ता सँक्शन झाला आहे, आणि भाऊनी आम्हाला असं सांगितलं होतं की बा हा पैसा, जसा आता जे नवीन आमदार आहे त्यांनी हा पैसा रोखून धरलेला आहे, आमच्या रस्त्याचा पण पैसा आलेला आहे, त्यांनी रोखून धरला आहे। आता हा रस्ता कोणाच्या याच्यात आहे हे आम्हाला माहित नाही, फक्त पैसा जेव्हा भाऊ होते
तेव्हा पैसा आलेला आहे एवढं समजलं होतं. बरोबर. बाकी इतर जे नवीन म्हणजे नवीन जे झाले ना समजा कॉलनी वगैरे तिथे सगळीकडे रोड झाला आणि हा जो म्हणजे जुना काळखड्डीचा रस्ता आहे हा अद्यापच झाला नाही. मग याला काय करायचं आम्ही? म्हणजे हा जो लेआउट आहे हा लेआउटचा मला वाटतं हा पहिलाच रस्ता आहे. पहिलाच रस्ता आहे. पहिला रस्ता असूनही सुद्धा यांनी केलेला नाहीये. सर्वप्रथम लेआउट हाच पडलेला आहे शिरसगावमध्ये आणि याच लेआउट मधला हाच रस्ता राहिलेला आहे. याच्यानंतरचे जे लेआउट आहे त्याचे रस्ते पूर्ण झालेले आहे. बरोबर. आणखी आपण जरा पुढे जाऊया. काही महिला वर्ग आहे त्यांची पण आपण एक प्रतिक्रिया घेऊया. आपण पाहू शकता या ठिकाणी कॅमेऱ्याच्या माध्यमातून पूर्ण चिखल झालेला आहे आणि काहीच या ठिकाणी व्यवस्था झालेली नाही आहे. या ठिकाणी आहे भरपूर. या ठिकाणी हे अशी इथं पूर्ण अवस्था झालेली आहे. या ठिकाणी अजून काही महिला एक चिमुकली मुलगी पण आहे. बहुतेक शाळकरी मुलगी आहे. मुलीची पण आपण प्रतिक्रिया घेऊया. बेटा कुठल्या क्लासमध्ये? 10th झाली आता. मग हा रस्ता आता जाण्यासाठी कॉलेजला स्कूलला वगैरे हाच रस्ता आता. मग कधी कधी अडचण येत असेल आता? खूप अडचण येते. शाळेचा ड्रेस किंवा शूज पूर्ण भरून जात होती. सायकल पण जात नव्हती. म्हणजे मग या रस्त्यामुळे तुझी शाळा बुडत होती. हो खूप वेळा. हो बरोबर. आपण पाहू शकता मुलांचं म्हणजे आपल्या देशाचं भविष्य घडवणारे लहान मुलं आज त्यांना शाळेत जाण्यासाठीच अडचण होत आहे. इथं मुख्य रस्त्यावर एवढं पाण्याचे असे डोबरे साचलेले आहे त्याच्यामुळे यांची शाळा पण बुडत आहे. या ठिकाणी अजून दाखवतो तुम्हाला काहीतरी एक मॉल पण सँक्शन झाला आणि त्याचं अर्धवट काम झालं पण आहे. बघू शकता आपण. आमच्या मागं पुढं पाहू शकता तुम्ही हे मॉल पण झालेला आहे. हा रस्ता आधीचाच होता त्याच्यामुळं हे पूर्ण तकलीफ होणारी लेकरायला सगळ्या शाळेच्या लेकरायला आम्हाला राहणाऱ्याला खूप त्रास आहे. ह्या मॉल पाहू शकता तुम्ही हे बच्चू भाऊच्या हातानच झालेला आहे. तरीही रस्ता नाही आहे कोणाला. इकडे सगळ्यांना लेकरायला त्रास आहे. जायचा सगळा त्रास होऊन आला. आमच्या शिरसगाव बंडीतील ग्रामपंचायतमध्ये 19 कोटी रुपयाचं बॅनर वगैरे लागून सर्व तयार होतं. गावाचा विकास होईल याच्यासाठी 19 कोटी रुपये आलेले होते आणि त्या कालावधीत बच्चूभाऊ असताना काही रोड पण झालेले आहेत. पण जसं जेव्हा वोटिंग झालं बच्चूभाऊ पडले आणि नंतर प्रवीण भाऊ तायडे आले तेव्हापासून आमच्या गावाचा थोडासा विकास खुंटावलेला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढे काही रुपये आले होते ते रुपये पूर्ण त्यांचं असं म्हणणं होतं की बा आमदार बदललेले आहेत आता कागदपत्री व्यवहार नवीन करावे लागते. नवीन याच्यातून रोड होणार आहे. त्यामुळं हा रोड मला असं वाटते थांबून आहे. पण आता या रोडची दुर्वास आहे. यामध्ये शाळेच्या मुलांचा आमचा सर्वांचा असा काही असं फार तर नुकसानीची बाब वाढून राहिली. ज्यात कामाधामाले जाणारे लोक आहेत बंडी बैलाचे येणारे जाणारे लोक आहेत यांनाही खूप त्रास होत आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे शासनाला की थोडंसं लक्ष देऊन लवकरात लवकर रोडचं काम करावं.